साहेब, अवैध व्यवसाय करणाऱ्यांना वैध प्रमाणपत्र द्या आता। गेली काही दिवस झाले शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद व्हावेत या कारणासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। आंदोलन सुरू झाल्यापासून शहरामध्ये कारवाईचे धाड सत्र सुरूच आहे आणि इथून पुढील काळात प्रशासनाकडून सुरूच राहणार असल्याचे सांगितले जात आहे। परंतु प्रश्न असा पडतो की कारवाया करून देखील पुन्हा पुन्हा अवैध व्यवसाय ज्या त्या ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येतात। हे असे का होते? कोणाच्या आशीर्वादाने होते? कोणाचे पाठबळ मिळते? हा भाग सोडून द्या, पण एकंदरीत पाहता चित्र असं निर्माण होते की शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद होणार नाहीत। एखाद्याची तक्रार आली किंवा एखादा आंदोलक उपोषणात बसला की प्रशासन मात्र नक्कीच कारवाई करते, त्यात काडी मात्र शंका नाही। पण नंतर काय होते? तक्रारदार देखील गप्प होतो आणि आंदोलनकर्त्याचे प्रशासनाने दाखवलेल्या कारवायांवरती समाधान होते की आणखी काही गोष्टींचा प्रलोभनाचा त्यांनी विचार केलेला असतो हे त्यांनाच माहिती। आंदोलन मिटले, काही दिवस उलटले की परिस्थिती पुन्हा पूर्ववत होते। त्यामुळे साहेब, आता अवैध व्यावसायिकांना वैध प्रमाणपत्र द्या। शासनाच्या तिजोरीत महसूल स्वरूपात नक्कीच भर होण्यास मदत होईल आणि अवैध व्यावसायिकांना कारवाई सामोरे देखील जावे लागणार नाही आणि उपोषणकर्त्याला उपोषणास बसण्याची वेळ देखील येणार नाही। सध्या हीच चर्चा शहरासह तालुक्यामध्ये दबक्या आवाजाने सुरू आहे। माय मराठी टीव्हीच्या पुढील भागात पहा, टीव्हीचे एक बडे अधिकारी बनले एका अवैध व्यावसायिकाचे मार्गदर्शक।